कोल्हापुरातील पुणे मुख्य अभियंता कृष्णा खोरे जलसंपदा विभाग कोल्हापूर या विभागीय कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला। जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालं। या उद्घाटन कार्यक्रमात व्यासपीठावर मंत्री विखे पाटील यांच्या स्वागत कार्यक्रमाचाच फज्जा उडाला। निवेदकाने केलेल्या चुकीमुळे व्यासपीठावर सावळा गोंधळ पाहायला मिळाला। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजी पाटील यांच्यासह इतरही नेते, पदाधिकारी आणि अधिकारी हा गोंधळ पाहून चक्रावले। प्रोटोकॉल प्रमाणे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्वागत सर्वात आधी न करता थेट पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं स्वागत विखे पाटील यांच्या हस्ते होईल अशी घोषणा निवेदकाने केली। उपस्थितांनी निवेदकाला थांबवलं, प्रोटोकॉल पूर्ण करा असं सांगितलं। मात्र तेवढ्यात मंत्री विखे पाटील यांनी सर्वांना शाल आणि पुस्तक देऊन स्वागत पूर्ण केलं। निवेदकानं गोंधळ निर्माण केल्यामुळे मंत्री विखे पाटील अस्वस्थ झाले का असा प्रश्न उपस्थितांमध्ये होता। सगळा प्रकार पाहून समोर असलेले मान्यवर, प्रेक्षक आणि अधिकारी आश्चर्यचकित झाले। व्यासपीठावर घडलेल्या या सगळ्या प्रकाराची कार्यक्रमात चर्चा होती। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।